ओरछा हे संस्थान बुंदेलखंडाच्या भागात स्थित होतं, ज्याला भारताचं हृदय समजलं जातं. आजच्या घडीला ह्याच प्रदेशात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचा संगम पाहायला मिळतो. पूर्वी दाट जंगल होतं आणि प्रदेश खोल दऱ्यांनी भरलेला होता आणि याच ठिकाणी वेगाने वाहणारी नदी बेतवा देखील आहे. इथलं नैसर्गिक संरक्षण पुरेसं होतं. बुंदेलच्या शासकांना किल्ल्याच्या संरक्षणासाठी उंच तटबंदी किंवा खोल खंदकाची गरज कधीच वाटली नाही. ओरछाच्या किल्ल्याचं स्वरूप भारतातील इतर बऱ्याच किल्ल्यांपेक्षा खूपच वेगळं आहे. हा लष्करी वास्तूसारखा न दिसता संरक्षित सुंदर राजवाड्यासारखा दिसतो. सुंदर वास्तू जी जवळपास असावी. ओरछा किल्ला मध्य प्रदेश मधील बेतवा नदीच्या किनाऱ्यावर वसलेला झाशी पासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. ओरछा शहर जगभरात प्रसिद्ध आहे ते तिथले वाडे, मंदिरं आणि मंडपांसाठी, जे हिंदू आणि इस्लामी वास्तुशास्त्रीय शैलीच्या एकत्रित मिलाफातून बांधण्यात आलं आहे. किल्ला निसंशय बुंदेला वास्तुशास्त्राचा सर्वोत्तम नमुना आहे. बुंदेलांची जुनी राजधानी कुंदर येथे होती. राजा रुद्र प्रतापने ओरछाचे महत्त्व ओळखून किल्ल्याचं काम सुरू केलं, पण ते तो पूर्ण करू शकला नाही. त्याचा मुलगा भारतीचंदने हे काम पूर्ण केलं आणि आपली राजधानी कुंदरहून ओरछाला हलवली. अनेक प्रसिद्ध नावं या किल्ल्याबरोबर जोडलेली आहेत. त्यापैकी आहे मधुकर शाह, महान सम्राट अकबराचा समकालीन, आणि वीर सिंह देव, ज्याची मैत्री जहांगीर बरोबर होती. बेतवा नदीचं ओरछा बरोबरचं नातं जिव्हाळ्याचं आणि अतूट आहे. हा प्रवाह पवित्र समजला जातो आणि बुंदेलखंडमध्ये पूजला जातो. याच्या पाण्यातील डुबकी पवित्र समजली जाते आणि लोकगीतांमधून याची प्रशंसा केली जाते. ही नदी किल्ल्यासाठी एक खंदकाचं देखील काम करते. महाकवी केशवदास यांनी खूप चांगली कविता लिहिली आहे. नदी ही प्रसिद्ध खूप, पाणी ही याला भरपूर. बेतवा नदी करी पाप हरण, पाप हरते जरूर.
बुंदेलखंड हा खडकाळ प्रदेश आहे, दाट जंगलाने आच्छादलेला. याच कारणामुळे हा किल्ला अभेद्य समजला जायचा. उंच तटबंद्या आणि उंच बुरुज बांधण्याची गरज आहे असं वाटलं नाही. जाड भिंती फक्त एवढ्यासाठीच बांधल्या गेल्या होत्या की किल्ल्याच्या आत महालांमध्ये राहणाऱ्यांना एकांत आणि निवांत मिळावं म्हणून. इथली तटबंदी आणि प्रवेशद्वार खूपच कमी उंचीचे आहेत. इथलं मजबूतीकरण बहुतेक करून मधुकर शाह आणि वीर सिंह देव यांच्या काळातील आहे. छत्रभुज मंदिर शहराच्या बरोबर मध्यावर उभं आहे. याची बांधणी पारंपरिक हिंदू मंदिरांच्या शैलीप्रमाणे नाहीये. विविध प्रकारच्या वास्तूंमध्ये असणारे वैशिष्ट्ये इथे पाहायला मिळतील. बुरुज पाहायला मिळतील ज्यामुळे किल्ल्यांची आठवण होते, आणि घुमट आणि मनोरे जे मशिदीत पाहायला मिळतात. अशी वंदता आहे की याच्या उभारणीची सुरुवात मधुकर शाहने केली आणि वीर सिंहने पूर्ण केली, ज्याने हे काम मुसलमान कारागिरावर सोपवलं होतं. राजा महाल ही 3 मजली इमारत आहे. येथील दिवाने आम आणि दिवाने खास खूपच भव्य आहेत. राणीवास, स्त्रियांसाठी निवासाची सोय देखील येथेच करण्यात आली आहे. या महालाची डागडुजी अनेकदा करण्यात आली आहे. नवीन भाग याला जोडले गेले आहेत. प्रत्यक्षात किल्ले उभारण्यामध्ये, किल्ल्याचा विस्तार करण्यामध्ये, राजवाड्यांच्या उभारणीमध्ये तेजी आली होती. आणि साधारणपणे सर्व कलांना प्रोत्साहन तेव्हा मिळायचं जेव्हा शासक मोगलांचे मनसबदार व्हायचे. राजा महालामधील दिवाने खास मधुकर शाहने बांधला होता. मधुकर शाह अकबराच्या दरबारातील केवळ एक उच्च पदावरील मनसबदार नव्हता, तर तो कला, साहित्य आणि संगीताचा दर्दीही होता. त्याच्या शासनकाळात प्रतिभावान कलावंतांना राजाश्रय आणि प्रोत्साहन मिळायचं. ओरछा उत्तरेतील सांस्कृतिक राजधानी म्हणून उदयास येऊ लागली. राजा महालामध्ये अनेक प्रशस्त खुली दालनं आहेत, सुंदर स्तंभांनी सुशोभित असलेली. दरबार महाल सुंदर चित्रांनी सजवला आहे, ज्यात शाही घडामोडी, शिकार आणि समारंभांची दृश्य आहेत. ओरछा शैलीतील मिनिएचर चित्रांचे उत्कृष्ट नमुने इथे पाहायला मिळतात. या सुंदर चित्रांच्या संपन्न संग्रहामुळे याला रंगीन महाल देखील म्हटलं जातं. हे दालन करमणुकीसाठी वापरलं जायचं. संगीत आणि नृत्याच्या मैफली येथे भरत असत.
ओरछा शासकांच्या शयनकक्षात असलेली बहुतेक चित्र प्रणयाचं वातावरण निर्माण करायची. प्रेमिकांच्या प्रणयाच्या चित्रणाच्या बरोबरीनं राधा कृष्णाच्या स्वर्गीय प्रेमाच्या चित्रणाचे दृश्य देखील होते. मोगल दरबाराचा प्रभाव या चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. वेगवेगळ्या कल्पनांचा भडीमार आपण पाहतो. जातीय सलोख्याचा किंवा राग रागिणी, बारामासा किंवा काही घटना, राजांची आयुष्य, हेच नव्हे तर पौराणिक कथा, अनेक रामायण, कितीतरी महाभारत, अनेक गीत गोविंद. याचं कारण वेगवेगळ्या शासकांनी हे करून घेतलं कारण त्यांना पाहायला मिळाली असतात ती प्रसिद्ध पुस्तकं मुबलक चित्रांसहित जी मोगलांकडे असायची. दिवाने आम या महालातील मुख्य दालन हे देखील मधुकर शाहने बांधलं होतं. हे ते ठिकाण आहे जिथे ओरछाचे शासक जनतेसाठी दरबार भरवत असत आणि समारोहात आणि समारंभांमध्ये सहभागी होत. येथील भिंतींवरचे चित्रांचे रंग काळाच्या प्रवाहात उडाले आहेत. ओरछाच्या बहुतेक शासकांना दूरदृष्टी होती. त्यांना शांततेचं महत्त्व लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी युद्धाच्या नासधुशीपासून हा किल्ला आणि राजधानीचं जतन करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यामुळेच त्यांच्या कुशल मुत्सद्देगिरीचा परिणाम म्हणून हा किल्ला भारतातील कुठल्याही किल्ल्यापेक्षा अधिक सुस्थितीत राहिला आहे. अनेक कला संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे इथं या ओरछाच्या किल्ल्यात आपल्याला हिंदू इस्लामिक वास्तुशास्त्रीय शैलीचे उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात. ओरछातील मिनिएचर चित्र किल्ल्यांमधली आणि आसपासच्या मंदिरातली ही जगप्रसिद्ध आहेत. ओरछा येथील चित्र भारतीय मिनिएचर चित्रकलेतील स्वतंत्र शैली असल्याचं मानलं जातं. इथे वापरण्यात आलेले सर्व रंग फुलं आणि वनस्पती सारख्या नैसर्गिक स्तोत्रांपासून बनवले आहेत. हे चित्र मोगल काळात रंगवले गेले असले तरी मोगल शैलीपेक्षा खूपच वेगळे आहेत. यातील बहुतेक चित्र वीर सिंहच्या राज्यकाळात रंगवले गेले आहेत. बुंदेलाचा शासक कलेचा खूप मोठा आश्रयदाता होता आणि कलाकार त्याच्या दरबारात एखाद्या चुंबकाप्रमाणे खेचले जायचे. लक्ष्मी नारायणाचं मंदिर वीरसिंहाने बांधलं होतं. त्याचं मंदिरापेक्षा एखाद्या किल्ल्याशीच जास्त साम्य आहे. हे त्याच्या भिंतींवरील आणि छतांवरील चित्रांकरिता आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. हिंदू देवदेवतांच्या चित्रांव्यतिरिक्त हिंदू पुराणातील आणि दंतकथांमधील दृश्य देखील रंगवले आहेत. येथे फक्त करमणूक करणं हाच उद्देश नव्हता, तर त्यातून स्फूर्ती मिळावी हा होता. आपल्या असं लक्षात येईल की एखादं चित्र शासकाला
जर सार्वजनिक भागातील भिंतीवर रंगवायचं असेल तर खूप विचार केला जातो. हे ठरवण्याकरता की अशा प्रकारच्या भागात कुठल्या प्रकारचे चित्र असावे, त्यात काय दाखवले जावं, यात एक खूप महत्त्वाचा प्रतिकात्मक घटक असतो. राजाबद्दल किंवा राजेपणाच्या प्रकाराबद्दल, राजाचा न्याय, त्याचं मोठेपण किंवा त्याची भव्यता, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचं चित्र निवडावं लागतं ज्यात राजाची प्रतिमा कशा प्रकारे दाखवली जाईल हे पूर्णपणे स्पष्ट केलं जातं. लक्ष्मी नारायण मंदिरात असलेल्या चित्रांचा विषय प्रणयोत्सुक प्रियकर किंवा प्रेयसी पुरता मर्यादित नसून त्यात आपल्या 18व्या आणि 19व्या शतकातील त्याच्या इतिहासातील घटनांची चित्ररूपी नोंद देखील दिसते. त्यामध्ये 1857ला ब्रिटिशांनी झाशी शहराला घातलेल्या वेढ्याचं उल्लेखनीय असं वास्तववादी चित्रण आहे. दशावताराची मालिका पण खूप प्रभावी आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की दशावतार म्हणजे त्यात राजकीय संदेश असतो. तो फक्त देवाशी संबंधित नाही, तर संकटाच्या काळात देव पृथ्वीवर येऊन लोकांना मदत करण्याबद्दल आहे. त्यामुळे देवांची कृती लोकांचा रक्षणकर्ता म्हणून आणि या राजांची कृती लोकांचा रक्षणकर्ता म्हणून यातील समानता यात दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. ओरछा किल्ल्याशी संबंधित सर्वात रोमांचक दंतकथा आहे आणि ती म्हणजे राय परवीनची. राय परवीन ही एक अत्यंत सुंदर स्त्री होती, प्रतिभावान कवयित्री आणि असामान्य नृत्यांगनाही. रसिकप्रियाची रचना करणाऱ्या हिंदी कवी केशवदास यांची ती आवडती शिष्या देखील होती. तिची कीर्ती मोगल दरबारात पोहोचली आणि अकबरानं तिला आमंत्रित केलं. राय परवीनला मात्र तिचा आवडतं ओरछा सोडून जायची इच्छा नव्हती, पण मोगल सम्राटाची आज्ञा ती मोडणं कदापि शक्य नव्हतं. ती मोगल दरबारात जाऊन पोहोचली, पण तिने अकबरासाठी काही ओळी लिहून पाठवल्या. त्या अशा होत्या: युअर एक्सलन्सी, युअर हायनेस. 3 प्रकारचे लोक असतात जे इतरांच्या उष्ट्यावरती जगतात: कावळे, कुत्रे आणि भिकारी. आपल्यासारखा महाशक्तिशाली सम्राट या वर्गवारीमध्ये का येऊ इच्छितो आहे? अकबराला पश्चाताप झाला. त्याला त्याची चूक लक्षात आली. त्याने राय परवीनला आपली बहीण स्वीकारलं, तिला महागड्या भेटवस्तू देऊन तिला सन्मानाने परत ओरछाला पाठवलं. ह्या नात्याला त्यानं आयुष्यभर जोपासलं देखील. या घटनेबद्दलच्या स्मृती जाग्या होतात जेव्हा आपण राय परवीन महालाला भेट देतो. राय परवीनचा हा महाल जरी आकाराने लहान असला तरी ओरछामधील इतर कुठल्याही वास्तूशी याची तुलना होऊ शकत नाही. बहुतांशी तो खुल्या दालनांच्या स्वरूपात आहे आणि ही जागा संगीताच्या मैफिलींकरता आणि अनौपचारिक साहित्यिक चर्चांसाठी वापरली जायची. असं म्हणायला हरकत नाही की ओरछातील चित्रकारांसाठी सौंदर्यवती परवीन स्फूर्तीचा स्रोत बनली असली पाहिजे. तिची कहाणी आपल्याला मध्यकालीन भारतातील अनेक प्रतिभावान स्त्रियांबद्दल विचार करायला भाग पाडते. स्त्रियांना सरंजामी समाजात उपभोगाची वस्तू समजलं जायचं. त्यांना कुटुंबात नेहमीच गौण स्थान असायचं, अगदी शाही कुटुंबांमध्ये देखील. परवीन सारखी स्त्री केवळ संवेदनशील जोडीदाराच्या आधारानेच आपल्या प्रतिभेची छाप सोडू शकत होती. ओरछा किल्ल्यातील सर्वात मोठ्या आकर्षणांपैकी एक म्हणजे जहांगीर महाल असं म्हणतात. असं म्हटलं जातं की मोगल बादशाह जहांगीरला जेव्हा जहांगीर नाव पडलंच नव्हतं, तो युवराज सलीम होता आणि त्याने आपले शक्तिशाली वडील अकबराविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला, तेव्हा अनेक अडचणींमध्ये तो अडकला. या त्याच्या अडचणीच्या काळामध्ये बुंदेलाचा शासक वीरसिंगजीने त्याला संरक्षण प्रदान केलं होतं आणि उदारपणे मदतही केली होती. आणि जेव्हा सलीम सम्राट जहांगीर झाला, तो हे उपकार कदापि विसरला नाही. त्याने आपल्या बुंदेलाच्या मित्राचा सन्मान केला आणि त्याला
भारताच्या इतिहासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडायला दिली, जी ओरछा राज्याच्या आकारापेक्षा आणि तिथल्या नैसर्गिक संसाधनांपेक्षा खूप मोठी होती. त्यामुळे ओरछामध्ये दीर्घकालीन शांतता नांदली आणि भरभराटही झाली. वीरसिंग बुंदेलानं मोगल सम्राटासाठी बांधलेला जहांगीर महाल हे त्याच मैत्रीचं अगदी यथोचित प्रतीक आहे. जहांगीर महाल मोगल आणि बुंदेलांमध्ये असलेल्या मैत्रीचा साक्षीदार, तेथील ओघवत्या वास्तुशास्त्रीय शैलीसाठी प्रसिद्ध आहे. हा बांधला जात असताना वीरसिंह बुंदेलखंडाच्या स्थानिक देशी शैलीला विसरला नाही. मोगल शैलीची स्फूर्ती घेऊन घुमट आणि कमानी जोडण्यात आल्या. राजपूत शैलीतील कोरीव दगडी जाळ्या आणि जैन मंदिरातील शिखर या सर्वांचा समावेश केला गेला होता. जरी अनेक विविधतांचा प्रभाव आपल्याला इथे पाहायला मिळाला, तरी त्यापैकी काहीही खटकत नाही किंवा चुकीचं वाटत नाही. खरं तर विविध घटक जणू एकमेकांना पूरक असेच आहेत. जहांगीर कधी काळी या महालात राहिला होता याचा कोणताही निर्विवाद पुरावा नाहीये. पण एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे की ही वास्तू म्हणजे बुंदेला वास्तुशास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. जहांगीर आणि वीर सिंह या दोघांमधील मैत्रीचा पाया तेच सुलहकुल धोरण होतं जे अकबराने सुरू केलं होतं. एका अर्थाने जहांगीरचं शासन म्हणजे अकबराचं शासन पुढे चालू ठेवण्यासारखं होतं. मोगल साम्राज्याच्या लष्करी, नोकरशाही, आर्थिक या सर्व महत्त्वाच्या संस्था याआधीच अकबराने आखून दिल्या होत्या. जहांगीरला पूर्णपणे कार्यरत असलेली राज्यकारभाराची यंत्रणा वारशात मिळाली होती. त्याचबरोबर त्याला वडिलांकडून राजपूत वारसा पण मिळाला होता. राजपूत शासकांबरोबर असलेली मैत्री यातील महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजे देवसिंह देव बुंदेला. ओरछातील या छत्र्या किंवा मंडप सदृश्य रचना बुंदेला वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. येथे आपण स्मारक, राजवाडे, मंदिर आणि किल्ल्यांचे घटक पाहायला मिळतात, सर्व एकाच ठिकाणी. ओरछाचे शासक आणि शाही कुटुंबातील सदस्यांचे अंत्यसंस्कार बेतवा नदीच्या किनाऱ्यावर पार पाडले जायचे आणि त्यांच्या दहनविधीच्या ठिकाणी या छत्र्या उभारल्या जायच्या. बुंदेलातील वाड्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची घुमट आणि त्रिकोणी शिखरं असलेल्या छत्र्या, जी त्यांची वेगळी ओळख आहे. ओरछाची कहाणी म्हणजे विजयाची आणि पराजयाची गोष्ट नव्हे. बेतवा नदीच्या किनाऱ्यावरील हा प्रदेश शांत म्हणून ओळखला जातो. इथल्या दीर्घकालीन शांततेमुळेच कला आणि वास्तुशास्त्राची भरभराट शक्य झाली. जनता संपन्नतेचे फायदे उपभोगू शकली. सहकार्य, सलोखा आणि सुसंवाद या किल्ल्याचा सर्वात बहुमोल वारसा आहे.